नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी आपण एक फ्री मॉक टेस्ट घेतली होती कंबाईंड पूर्वपरीक्षेसाठी. 4 जानेवारीच्या आपल्या येत्या पूर्वपरीक्षेसाठी. तर त्याच्यामधील आपण जिओग्राफीचे क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 26 पासून. ठीक आहे, तर चला सुरू करूया. क्वेश्चन नंबर 26, महाराष्ट्रातील शिखरांचा योग्य क्रम ओळखा. ठीक आहे, चढत्या क्रमानुसार विचारतील किंवा उतरत्या क्रमानुसार विचारतील. उंची वेध आपल्याला लावायचं आहे किंवा आपल्याला डोंगर रांगा आणि जलविभाजक अशावरती एखादा देखील प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर आता त्यांनी शिखरांचा विचारलाय. ठीक आहे, मग आपल्याला माहिती एक ट्रिक माहिती आहे आपल्याला, क सा मी तर ह स तो 2 रात्री अत्रे बघा वगैरे. ठीक आहे, तर मग त्यानुसार जर का आपण पाहिलं तर कळसुबाई नंतर काय यायला पाहिजे, साल्हेर. इथे काय आहे, सप्तशृंगी, त्यामुळे हे तर 2 ऑप्शन गेले. ठीक आहे, आणि ह स तो मध्ये हरिश्चंद्र आधी येईल आणि त्यानंतर येईल सप्तशृंगी, त्यामुळे ऑप्शन नंबर काय असणार आहे बरं, 1. ठीक आहे, आणि त्यांची सिक्वेन्स कसा आहे तर इथे लिहिलेलं आहे बघा. क म्हणजे कळसुबाई. कळसुबाईचं किती आहे उंची, तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेत चला पुढे की किती आहे उंची त्याची, तर 1646 मीटर. ठीक आहे, मीटरमध्ये आपण बघतोय. त्यानंतर बघा साल्हेर. क नंतर काय येईल, साल्हेर. साल्हेरची किती आहे 1567 मीटर. त्यानंतर मी म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वरची किती 1438 मीटर. त्यानंतर तारामती. तारामती तर म्हणजे हे तारामती 1431 मीटर. त्यानंतर आहे हरिश्चंद्र. हरिश्चंद्रगडाची किती 1424 मीटर. त्यानंतर ही आहे सप्तशृंगी. सप्तशृंगीची किती 1416 मीटर. आणि त्यानंतर ना आहे तोरणा. तोरणाचं किती बरं 1404 मीटर. त्यानंतर 2 रात्री, एक काय केलं, एक राजगडसाठी आणि एक रायगडसाठी. ठीक आहे, सॉरी रायरेश्वरसाठी. एक राजगडसाठी आणि एक रायरेश्वरसाठी. 1373 मीटर आणि 1337 मीटर. ठीक आहे, उलटं करायचं फक्त. त्यानंतर अस्तंभा 1325 मीटर. हे पण महत्त्वाचं आहे बरं का, 1325 मीटर. आणि त्यानंतर काय बघतोय आपण तर त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरचं किती आहे 1304 मीटर. तर किमान एवढे पहिले 10 तरी आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, उंचीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर ना बघा, त्यानंतर बाकीचे पण तुम्ही लिहून घ्या हवे असेल तर. त्यानंतर ना आहे मुल्हेर 1306 मीटर. त्र्यंबकेश्वर 1304 मीटर. त्यानंतर सिंगी 1293 मीटर. नाणेघाट 1264 मीटर. त्यानंतर तौला आहे 1231 मीटर. आणि ताम्हिणी ताम्हिणी आहे 1226 मीटर. वैराट 1177 मीटर. चिखलदरा 1115 मीटर. आणि हनुमान जे आहे ते 1063 मीटर. ठीक आहे, तर हनुमानपर्यंत आपण बघितलेलं आहे, परंतु किमान तुम्हाला पहिले 10 माहिती पाहिजेत आणि त्यांची उंची माहिती पाहिजे. ओके, पुढे बघा क्वेश्चन नंबर 27 बघूयात आपण. हा, तर योग्य जोड्या जुळवा. आता हा जो टॉपिक आहे मृदा प्रकार आणि खडक प्रणाली, यावरती एखादा तरी काय असतो बरं प्रश्न असतो. यावरती एक प्रश्न कंबाईनला येतोच प्रिलिमला. तर बघा, काळी कापसाची मृदा कुठे आढळते बरं आपल्याला, महाराष्ट्राचा पठारी प्रदेश आहे ना त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर जांभी मृदा माहिती आपल्याला, कोकणच्या भागात जिथे दमट हवामान असतं तिथे आढळते. त्यानंतर ना आहे तांबडी मृदा. तांबडी मृदा कुठे आढळते तर पूर्व विदर्भात आढळते. आणि त्यानंतर भरड उथळ मृदा जी आहे ते सह्याद्रीचा पूर्व भाग म्हणजे घाटमाथ्याचा भाग जो असतो तिथे काय आढळते बरं, भरड उथळ मृदा. तर मग जोड्या कशा लागतील, काळी कापसाची मृदा 3, त्यामुळे हे गेलं हे गेलं. त्यानंतर आहे जांभी मृदा कोकण प्रदेशात म्हणजे 2चं 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं. तर आपण काही त्यांचे वैशिष्ट्य पण बघूयात प्रत्येक मृदा प्रकाराचे. तर काळी कापसाची मृदा त्याला आपण रेगूर मृदा देखील म्हणतो, बरोबर आहे. तर ती महाराष्ट्राच्या 3/4 भागामध्ये ती काळी कापसाची मृदा आढळते. आणि त्याच्यामध्ये कोणता मेन घटक असतो तर विचारलेला आहे बरं का हा क्वेश्चन, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. ओके, आणि ह्याची काय बरं ओलावा टिकवण्याची क्षमता कशी असते, जास्त असते. परंतु ॲल्युमिनियम आणि Fe याचं प्रमाण कसं असतं बरं, कमी असतं. ओके, एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर आहे जांभी मृदा, त्याला काय म्हणतो आपण लॅटराइट मृदा देखील म्हणतात. ठीक आहे, त्यामध्ये नक्कीच Fe आणि ॲल्युमिनियम म्हणजे आयरन आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कसं आहे बरं ह्याच्यामध्ये, कमी आहे. त्यानंतर काजू, मसाले, आंबा म्हणजे फळे पिके ह्यामध्ये घेतली जातात. आणि त्या जांभी मृदांच्या थरांना काय म्हणतात, लॅटेराइट कॅप्स म्हणतात. ठीक आहे, लॅटेराइट मृदा म्हणतात, त्यामुळे लॅटेराइट क्रॅप्स देखील म्हणतात. त्यानंतर बघा तांबडी मृदा, याच्यामध्ये जलधारण क्षमता कशी आहे बरं, कमी आहे. म्हणजे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता कशी आहे, कमी आहे. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण पण कसं आहे, कमी आहे. आणि सुपिकता पण कशी आहे बरं, कमी आहे. आणि त्यानंतर भरड उथळ मृदा म्हणजे जो सह्याद्रीचा पूर्व भाग आहे ना त्यामध्ये जर का घाटमाथ्यावरती कोणती मृदा आढळते तर हीच मृदा आढळते. ठीक आहे, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण इथे देखील कमी आहे.
त्यानंतर घाटमाथ्यावरती आढळते आणि सिंचनाची सोय ह्याच्यामध्ये कशी असते, कमी असते. ठीक आहे, तर हे झाले आपले वैशिष्ट्य. मग आपण मृदा प्रकार करताना ही सगळी वैशिष्ट्य करून ठेवली पाहिजेत आणि किती पर्सेंटेज असतं किंवा सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कोणत्या मृदांच्या प्रकारात जास्त आहे, कोणत्या प्रमाणात कमी आहे किंवा त्यांचे घटक कोणते मेन असे जे PYQ येऊन गेलेले आहेत ते देखील तुम्ही करून ठेवले पाहिजेत. ठीक आहे, तर काळी कापसाची मृदा आपण बघताना बघितलं होतं महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात आढळते आणि ती काय खूप 3/4 भागात आढळते. त्यामुळे आपल्याला माहिती की बेसॉल्ट खडकापासूनच हा महाराष्ट्राचा पठार बनलेला होता. तर मुख्यतः ही कोणत्या खडकापासून बनली असं जर विचारलं तर आपल्याला ते पण उत्तर आलं पाहिजे, बेसॉल्ट खडकापासून ती बनते. ठीक आहे, त्यानंतर ना बघा मृदेची वैशिष्ट्ये आपण बघितलं की ओलावा टिकवण्याची क्षमता जास्त आहे, सिंचनाच्या सहाय्याने मृदेतून अनेक पिकं घेता येतात, अतिसिंचनामुळे जमिनीची शारपट प्रमाणे वाढू शकतात. ओके, टिटॅनिफेरस मायग्रेटाइट हे घटक महत्त्वाचं आहे. जांभी मृदाच्या बाबतीत माहिती कोकणाच्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते. ठीक आहे, त्यामुळे आपण बघतो की दक्षिण कोकण किंवा जर का खाली गेलो आपण तर सुपारीची झाडे, काजूची झाडे, आंब्याची झाडे आपल्याला आढळतात, म्हणजे फळे त्या भागात जास्त येतात. त्यानंतर आपण ते पण बघितलं, त्याला लॅटेराईट मृदा पण म्हणू शकतो. तांबडी मृदा बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये ती आढळते. ठीक आहे, पूर्व विदर्भ. त्यानंतर ना अतिप्राचीन आर्कियन खडकापासून वगैरे त्याची निर्मिती झाली होती. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये सुपीकता कमी असते. भंडारा गोंदिया आपण जे पूर्व भागातले महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी ती आढळते. आणि भरड उथळ मृदा आपण पाहिली की घाटमाथ्यावरती सह्याद्रीचा जो इकडचा पूर्व उतार आहे तिकडे घाटमाथ्यावरती कोणती मृदा आढळते तर भरड उथळ माथ्याची मृदा. ठीक आहे, हां, वालुकामय असते, त्याचा पोत कसा असतो, जाड असतो. ठीक आहे, आम्लधर्मीय मृदा पण असते, नाचणी वगैरे सारखे आपण भरडधान्य वगैरे पिके त्या मृदेत घेऊ शकतो. पुढे बघा आता क्वेश्चन नंबर 20. तर मृदा प्रकार करून जायचा. हां, क्वेश्चन नंबर 28. हां, योग्य विधानांचा विचार करा. आता ते काय देतात माहिती आहे का, डोंगर रांगा देतात आणि ते कोणत्या नद्यांचे जलविभाजक म्हणून कार्य करतात असा क्वेश्चन विचारू शकतात. तर सातमाळा डोंगर रांग तापी आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नैसर्गिक जलविभाजक म्हणून काम करते. बरोबर आहे का, तर येस बरोबर आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट रांग, आता बघा ही जी डोंगर रांग आहे ती गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नैसर्गिक जलविभाजकाचे काम करते. बरोबर आहे. आणि शंभू महादेव डोंगर रांग ही गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नैसर्गिक जलविभाजकाचे काम करते. बरोबर आहे का, गोदावरी आणि कृष्णा आहे का की कृष्णा आणि भीमा आहे ते बघा. ठीक आहे, कृष्णा आणि भीमा आहे, त्यामुळे आन्सर काय येणार आहे बरं, आन्सर नंबर 4 योग्य विधाने विचारलेले आहेत. आता बघा हे जे आहेत ते काळे ते डोंगर रांग आहेत आणि ह्या ज्या आहेत ते नद्या आहेत. आता सर्वात वरती काय आहे बरं, नर्मदा, आणि ती अलग झाली सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीने. ठीक आहे, तापी नदी आणि नर्मदा नदी यामध्ये जलविभाजक म्हणून काम कोण करतं तर सातपुडा करतं. ठीक आहे, आणि ह्या कशा आहेत बरं, ह्या इकडे म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि ह्या ज्या नंतर ना चालू होतात गोदावरीपासून त्या कशा आहेत तर त्या पूर्व वाहिनी नद्या आहेत, म्हणजे ही गोदावरी. ठीक आहे, आणि ही आहे तापी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणतं आहे बरं, ही जी रांग आहे डोंगर रांग ती कोणती आहे, सातमाळा अजिंठा. ठीक आहे, सातमाळा. त्यानंतर ना गोदावरी नंतर ना इथे कोणतं आहे बरं, हरिश्चंद्र बालाघाट. आणि ती कुणाला सेपरेट करते तर भीमेला आणि गोदावरीला. ठीक आहे, भीमा आणि गोदावरी ह्या इकडे वाहत आहेत ना त्यामुळे असं काढून घेतलं. त्यानंतर ही जी डोंगर रांग आहे ती कोणती आहे, शंभू महादेव. आणि खाली आहे कृष्णा, जी की कृष्णेची काय आहे बरं, भीमा ही उपनदी आहे. हां, ती पुढे जाऊन कृष्णेला मिळते भीमा, आणि त्यांच्यामध्ये जलविभाजक म्हणून काम कोण करतोय, शंभू महादेव. तर हे तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे वरून खालीपर्यंत, कन्फ्युजन व्हायचं नाही. खास करून मुलं सातपुडा सातमाळामध्ये कन्फ्यूज होतात, तर तसं नाही व्हायचं. ठीक आहे, खालीवर नाही करायचं, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर क्वेश्चन नंबर 28 पहा पुन्हा एकदा. हां, तर पहिले 2 सेंटेन्स बरोबर आहेत. सातमाळामध्ये तापी आणि गोदावरी आहे, तर हरिश्चंद्र कशामध्ये आहे, गोदावरी आणि भीमेमध्ये आहे. आणि शंभू महादेव काय पाहिजे इथं, भीमा आणि कृष्णा पाहिजे, राईट. पण इथं त्यांनी गोदावरी आणि कृष्णा दिलं त्यामुळे ते रॉंग आहे सेंटेन्स, त्यामुळं अ आणि ब सेंटेन्स करेक्ट आहेत. पुढे बघा क्वेश्चन नंबर 29. हां,
महाराष्ट्राबाबतचे अयोग्य विधाने ओळखा. इथे नीट लक्ष द्यायचं. आपण क्वेश्चन कसं टाइम मॅनेजमेंट करण्यामध्ये का नाही आपण क्वेश्चनच नीट वाचत नाही. मग एवढा सोपा क्वेश्चन येऊन काय होतो, चुकून जातो की योग्य विचारलं की अयोग्य विचारलं हेच पाहत नाही. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ बघा 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे का? येस बरोबर आहे. आता हे आपल्याला इथे लक्ष द्या बरं का. इथे चौरस किलोमीटरमध्ये विचारलंय. त्यांनी मागच्या एका PYQ मध्ये हेक्टरमध्ये तुम्हाला विचारलेलं होतं. त्यामुळे ते हेक्टरमध्ये एकरमध्ये असे आपण कन्वर्जन करून जायचे 2-3. ठीक आहे. महाराष्ट्राचा पश्चिम पूर्व आणि दक्षिणोत्तर विस्तार अनुक्रमे 720 किलोमीटर आणि 800 किलोमीटर आहे. बघा पश्चिम पूर्व कसा असणार आहे, जास्त असणार आहे ना, मग तो किती पाहिजे, 800 पाहिजे. आणि दक्षिण उत्तर कसा पाहिजे, कमी पाहिजे. परंतु इथं त्यांनी काय दिलंय, उलटं दिलेलं आहे. त्यामुळे अयोग्य काय येईल बरं, फक्त ब येईल. ठीक आहे. हां आता ह्या एक ढोबळमानाने आपण महाराष्ट्राचा नकाशा काढलाय, एक्झॅक्ट नाही येतो पण लक्षात घ्या. आता बघा इथून पश्चिमेपासून पूर्वेकडे हे अंतर काय आहे बरं, हा जास्त आहे. ठीक आहे. आणि हा दक्षिणोत्तर कसं अंतर, हे अंतर काय आहे, कमी आहे. ठीक आहे. हाच त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. 800 आणि 720 किलोमीटर. ठीक आहे. आणि मग त्यानंतर ना त्यांना ह्या जर पुढे विचारायचं झालं तर ते काय विचारतील बरं तुम्हाला, तर ते उत्तर पूर्व अंश कसा आहे, उत्तरेकडे कसं आहे आणि दक्षिणेकडे कसा पसरलेला आहे अंशाच्या बाबतीत असं विचारतील. तर मग हे आपल्याला आकडेवारी पाठ पाहिजे. ठीक आहे. हे पूर्व आहे ना, ठीक आहे. 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 24 मिनिट पूर्व. त्यानंतर खाली बघा उत्तरे खाली 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. ठीक आहे. तर असंच भारताच्या बाबतीत पण आपल्याला करून ठेवावं लागेल. ठीक आहे. या अंशाच्या बाबतीत अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि क्षेत्रफळ आपण करून ठेवणार. क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण कितवा क्रमांक लागतो, तर पहिला आहे राजस्थान, त्यानंतर आहे मध्य प्रदेश, आणि त्यानंतर आहे महाराष्ट्र. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला कितवा क्रमांक लागतो, थर्ड. आणि पॉप्युलेशनच्या बाबतीत आपला कितवा क्रमांक लागतो, सेकंड. उत्तर प्रदेश नंतर आपण आहे. ठीक आहे. हे झालं पॉप्युलेशन. यात गपलत करायची नाही, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. क्षेत्रफळापैकी एकूण क्षेत्रफळापैकी आपलं क्षेत्रफळ किती आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी, तर 9.36%. ठीक आहे. आणि आपलं लोकसंख्या किती आहे बरं, 9.29%. ठीक आहे. हे दोन आकडेवारी लक्षात पाहिजे बरं का. तर पुढे बघा आता क्वेश्चन नंबर बघूया. 29 झालं ना, हा 29 झाला. याचा आन्सर काय येईल, अयोग्य विचारले तर फक्त ब येईल. तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे पुसते. ठीक आहे. हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे, त्यामुळे फक्त ब. क्वेश्चन नंबर 30 बघा. योग्य पर्याय ओळखा विचारले. त्यांनी एक क्वेश्चन स्थानिक वारे किंवा जगभरातील वारे यावरती क्वेश्चन येतात. स्थानिक वारे. ठीक आहे. हां. आणि उष्ण आणि शीत वारे विचारतात ते आपल्याला. ठीक आहे. तर आपण काय करायचं, एक जगाचा नकाशा आणायचा. जगाचा नकाशा तुम्ही बाजारातून आणला, त्यावरती सगळे हे वारे आहेत ते रेखाटायचे. काय करायचं, तर रेडमध्ये उष्ण वारे रेखाटायचे, म्हणजे आपल्याला एक लक्षात येण्यासाठी. आणि शीतमध्ये काय करायचं बरं, तर ब्ल्यू पेननं शीत वारे रेखाटायचे पूर्ण मॅपवरती जगाच्या. त्यामुळे काय होतं, एक मॅप बघितलं तरी शेवटी रिव्हिजन आपली चांगली होते. ठीक आहे. तर बघा आता लुवारे आपल्याला माहिती की भारतात येतात. ठीक आहे. मे जून महिन्यामध्ये ते कुठे येतात, भारतात, उत्तर भारतामध्ये ते वाहतात. त्यानंतर चिनूक वारे ते कुठे वाहतात बरं, तर रॉकी पर्वत म्हणजे आपल्याला उत्तर अमेरिकेमध्ये हे वाहतात. ठीक आहे. त्यानंतर फॉन म्हणजे माहिती आपलं युरोपमध्ये आल्प्स पर्वतरांगामध्ये कोणते वारे वाहतात बरं, तर फॉन. हे पण कसे आहेत, उष्ण वारे आहेत. त्यानंतर सिरोक्को हे कुठे, सहारा वाळवंट. वाळवंटात तर माहिती आपल्याला की कसे वारे वाहतात, ते उष्ण वारे वाहतात. आणि हे जे आहे बुरान ते मध्य आशिया. हे ठिकाण बरोबर आहे, परंतु उष्ण वारा आहे का, तो नाही, तर ते शीत वारे आहेत. त्यामुळे आन्सर काय येईल बरं, अ, ब, क, ड. ठीक आहे. तर बघा हे उष्ण वारे, तर म्हणजे ह्या व्यतिरिक्त आपण काही उष्ण वारे आणि काही शीत वारे जगातले जे आहेत जगभरातले ते प्रमुख करून ठेवणार आहे. उष्ण वारेमध्ये बघा सॅन्टा आना जे आहे ना, ते रॉकी पर्वताच्या इथेच, म्हणजे आपले चिनूक वारे आहेत त्याच्यावरून पुन्हा काय कोणते वारे वाहतात, सॅन्टा आना वारे वाहतात. ठीक आहे. त्यानंतर खामसीन
आणि सॅमून किंवा सामून हे कुठे वाहतात तिथे खाली, हे सौदी अरेबियामध्ये आणि हे इराणमध्ये वाहतात. ठीक आहे. नंतर झोंडा, हे झोंडा जे आहे ते कुठे वाहतं बरं, दक्षिण अमेरिके अर्जेंटिना या देशापासून ते वाहतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे हार्मॅटन, हार्मॅटन कुठे, पश्चिम आफ्रिकेमध्ये. त्यानंतर बघा शीतवारे बघा, हा शीतवारे मिस्ट्रल जे आहे ते कुठे बरं, फ्रान्स आणि स्पेन या देशातून वाहतात. ठीक आहे, मिस्ट्रल. आणि सदर्न बस्टर ते कुठे आहे, साऊथ आफ्रिका. ठीक आहे, सदर्न आफ्रिकाचा जो असा भाग आहे ना, ठीक आहे, तर खाली कोणते वाहतात बरं, सदर्न बस्टर वारे वाहतात. त्यानंतर जे बोरा आहे, बोरा कुठून वाहतात बरं, तर एडियाटिक समुद्रापासून वाहतात. त्यानंतर बुरान, बुरान आपण बघितलं मध्य आशिया, जे की प्रश्नामध्येच होतं. ठीक आहे, फक्त ते शीत होतं म्हणून आपण ते काढून टाकलं. त्यानंतर आहे पॉम्पेरो, पॉम्पेरो कुठे, अर्जेंटिना. म्हणजे झोंडा आणि पॉम्पेरो हे असे आहेत. असा झोंडा वाहत असेल तर असा पॉम्पेरो वाहतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त शीत आणि उष्ण ह्यामध्ये पण तुम्ही डिफरन्शिएशन करून ठेवायचं आहे. तर मग आन्सर काय येईल बरं, अ ब क ड, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा क्वेश्चन नंबर 38. हां, घाट रस्ते आणि ठिकाण हे जोड्या लावामध्ये विचारतात तुम्हाला, किंवा कोणत्या नॅशनल हायवेवरती आहे असा देखील एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर कसारा घाट कोणामध्ये बरं, कसारा घाटालाच काय म्हणतात, थळघाट, मुंबई आणि नाशिकमध्ये. त्यानंतर बघा वरंधा घाट कुठे, पुणे आणि महाडमध्ये. त्यानंतर ना बोरघाट, बोरघाट कुठे आहे बरं, पुणे आणि मुंबईमध्ये. आणि आंबा घाट कुठे आहे, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. तर जोड्या कसं लागतील, 1, 2, 4 आणि 3, 1, 2, 4 आणि 3, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. हां, तर बघा आपण इथे लावून दिलेलं आहे. असं एक काय करायचं, महाराष्ट्राचा मॅप आणायचा, त्यामध्ये आपल्याला सगळे जिल्हे असतातच. त्या जिल्ह्यांच्या ठिकाणी फक्त आपण असं जे शहराची ठिकाणे आहेत ती आपण काय करायचं, गोल करून घ्यायचं. आणि त्यानंतर ना घाट रस्ते पण असे रेखाटून घ्यायचं मॅपवरती. ठीक आहे. आता आपण जे प्रश्नामधले आहेत फक्त तेवढेच रेखाटलेले. तर बघा कसारा घाट, ज्यालाच की थळघाट म्हणतो, तो कुणाला जोडतो, तर तो मुंबई आणि नाशिकला जोडतो. त्यानंतर नाही मुंबई पुण्याला बोरघाट जोडतो, रत्नागिरी कोल्हापूरला आंबा घाट जोडतो. ठीक आहे. आणि पुणे आणि महाड, ठीक आहे, रायगडमध्ये काय आहे बरं, महाड आहे, तिथे वरंधा घाट जोडतो. आणि तिथे पुणे आणि साताऱ्याला कोणता, खंबाटकी घाट जोडतो. ठीक आहे. तर असेच अनेक घाट आहेत, तर ते पण आपल्याला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर औटरम घाट बघा कशामध्ये जोडत असेल, औटरम घाट धुळे आणि छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, या 2 शहरांना औटरम घाट जोडतो. ठीक आहे. त्यानंतर माळशेज कशाला जोडतो बरं, तर ठाणे आणि अहिल्यानगर, ठाणे आणि अहिल्यानगर. आता हे तुम्हाला जे दिसत आहेत ना, ते तुम्ही एकतर रिकॉल करा किंवा तुम्ही तुमच्या मॅपमध्ये लिहून काढा. ठीक आहे. त्यानंतर आहे चंदनापुरी, चंदनापुरी कशामध्ये, नाशिक आणि पुण्यामध्ये. बोरघाट बघितलं, पुणे आणि मुंबईमध्ये. त्यानंतर ना आहे दिवेघाट, दिवेघाट कुठे आहे बरं, पुणे आणि बारामतीमध्ये. जिथून आपली पालखी जाते ना, ती दिवेघाट. त्यानंतर आहे वरंधा घाट, आत्ताच बघितलं आपण, पुणे आणि महाडमध्ये. ठीक आहे. पुणे आणि महाडमध्ये काय बरं, वरंधा घाट. त्यानंतर खंबाटकी घाट पुणे आणि साताऱ्यामध्ये. त्यानंतर आहे आंबेनळी घाट, ती कुठे आहे बरं, महाबळेश्वर आणि पोलादपूर. हा जो भाग आहे तिथे आंबेनळी घाट, खूपच एकदम असा वळणाचा रस्ता आहे तो. ठीक आहे. त्यानंतर आहे पारघाट, पारघाट कुठे आहे बरं, महाड आणि महाबळेश्वरमध्ये. त्यानंतर पसरणी, पाचगणी आणि वाईमध्ये. आता हे जे टेबल लँड आहे म्हणजे महाबळेश्वरचा हा हे उंचीचं ठिकाण आहे. ठीक आहे, महाबळेश्वर. आणि त्यानंतर जरा टेबल लँड आहे, त्यालाच आपण पाचगणीचं ठिकाण म्हणतो. आणि त्यानंतर पूर्ण असं उताराचा भाग, आणि इथं वाई हे गाव आहे. ठीक आहे. आणि मधला जो घाट आहे त्यालाच काय म्हणतात, पसरणी घाट. ठीक आहे. हे अशा काही गोष्टी तुम्ही जेव्हा त्या ठिकाणाला भेट देता ना, तेव्हा तसे लक्षात ठेवले तर खूप सोपं जातं. हां, तर अजून घाट आहेत बघा. कुंभारली घाट कशामध्ये, कराड आणि चिपळूणमध्ये. त्यानंतर आंबा घाट आपण बघितलं की कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ना बघा अनुस्कुरा घाट राजापूर आणि कोल्हापूरमध्ये. हनुमंते घाट कुठे आहे, कोल्हापूर आणि कणकवलीमध्ये. आणि हे जे 3 घाट आहेत ना, जे आयोग कायम विचारतं, त्यामध्ये आपण कन्फ्यूज व्हायचं नाही बरं का. हे 3 घाट करून ठेवायचे. आत्ता तर आपण बघितलं आंबा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये, आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळगावमध्ये, आणि फोंडा घाट जो आहे तो सावंतवाडी आणि कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. ते 3 घाट पण करून ठेवायचे. ते 3 घाट त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं, ते 3 करून ठेवायचे. तर हे झाले घाट आणि रस्ते. त्यानंतर बघा आता दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला बघितलं होतं की ते महाराष्ट्रातील उंच शिखर विचारत होते. पण जर का भारताच्या भूगोलावरती जर का क्वेश्चन आला तर ते काय करतात, दक्षिण भारतातील
शिखर किंवा दक्षिण भारतातील नद्या ह्याच्यावरती पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर ते कोणते आहे बरं दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर? तर ते आहे अन्नायमुडी. ओके, तर ते आहे अन्नायमुडी. तर बाकीचे काय आहेत ते पण बघा. हां, हे दोडा बेट्टा जे आहे ते काय बरं, निलगिरी जी पर्वतरांग आहे त्यामधील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची किती? 2637 मीटर. आणि आपल्याला जे विचारलं आहे अन्नायमुडी, त्याची उंची किती आहे? 2695 मीटर. हे लक्षात ठेवा बरं का. नंतर केरळ राज्यात आहे, कुठे स्थित आहे? केरळ राज्यात स्थित आहे. तर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर जर का विचारलं तर अन्नायमुडी. म्हणजे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर पण अन्नायमुडीच, पश्चिम घाटातील पण जर विचारलं तर अन्नायमुडीच. ठीक आहे. त्यानंतर ना अण्णामलाई ही काय बरं, ही पर्वतरांग आहे. ठीक आहे, ह्या अण्णामलाई पर्वतरांगमधलीच ही अन्नायमुडी काय बरं, सर्वात उंच शिखर आहे. केरळ आणि तमिळनाडूमध्ये स्थित आहे असलेली पर्वतरांग आहे. त्यानंतर निलगिरी ही पण पर्वतरांग आहे, दक्षिण भारतातील पश्चिम घाटाचाच काय बरं ते भाग आहे. ठीक आहे, पुढे बघू. हां, तर पर्वतरांगा दक्षिण भारतातील खास करून ठेवा. प्रत्येक पर्वतरांगातील उंच शिखर आपल्याला करून ठेवायचे. आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत माहीत असतात बऱ्याच वेळेला, परंतु खालील जे आहेत दक्षिण भारतातील ते माहीत नसतात. क्वेश्चन नंबर 33. हां, तर आपल्याला सिंधू करार किंवा सिंधू नदी प्रणाली जी आहे त्यावरती एक क्वेश्चन येतो. भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू करार हा आंतरराष्ट्रीय करार खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? ठीक आहे, तर कोणत्या वर्षीचा आहे तो? 1960 या वर्षीचा आहे. तर आता ह्याच्या पुढे जाऊन त्याची डेट पण विचारू शकतात की स्वाक्षरी कधी झाली. तर स्वाक्षरी कधी झाली? 19 सप्टेंबर 1960 रोजी झाली. ठीक आहे, 1960ला सिंधू करार झाला. मध्यस्थ कोण केलं बरं ह्यामध्ये? तर वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली. स्वाक्षरी 19 सप्टेंबर 1960ला कराची येथे झाली. ठीक आहे, त्यानंतर त्या कोण उपस्थित होते त्यावेळेस? आपले पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान हे उपस्थित होते स्वाक्षरीच्या वेळेस. ठीक आहे, आणि मग पाकिस्तानाला हां, तर ह्या नद्यांची वाटणी, नदीच्या पाणीची वाटणी कशा पद्धतीने केलेलं आहे? तर बघा, सिंधू, झेलम आणि चिनाब हे 3 नद्यांचं पाणी कोणाला जातं? पाकिस्तानला. आणि त्यानंतर भारताना कोणतं आहेत? रावी, बियास आणि सतलज. ठीक आहे, हे 3. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, साधं लक्षात ठेवायचं. सिंधू, झेलम, चिनाब आणि रावी, बियास, सतलज जे खाली दक्षिणेकडे आहेत. ठीक आहे, तर हे गोष्टी नीट करून ठेवा. त्यानंतर बघा, आता महाराष्ट्रातील जांभ्या खडकाबाबत अयोग्य विधाने ओळखा विचारलं त्यांनी. हा लाल रंगाचा खडक कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतो. आत्ताच आपण खडक प्रणालीमध्ये किंवा मृदा प्रकारामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर बरोबर आहे. मग उष्ण आणि दमट हवामानात तयार होतो. बरोबर आहे का? कोकणात कशा पद्धतीचं हवामान असतं? उष्ण आणि दमट पद्धतीचं हवामान असतं, त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्यानंतर खडकात मॅग्नेशियम खनिज भरपूर प्रमाणात आढळते. मॅग्नेशियम आढळते का? आयरन आणि ॲल्युमिनियम आढळतं. आयरन आणि ॲल्युमिनियम आढळतं. ठीक आहे, आणि महाराष्ट्रात कोकणात बॉक्साईटचे साठे जास्त प्रमाणात आहेत. बरोबर आहे ना? सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला बॉक्साईटचे साठे आढळतात. ठीक आहे, आपण जर का खनिज संपत्ती हा जर टॉपिक अभ्यासला तर आपल्याला प्रत्येक खनिजांचे त्यांचे आढळ कोणत्या जिल्ह्यात आहेत हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती जांभा खडकात बॉक्साईटचे साठे आपल्याला आढळतात. मग आन्सर काय येईल बरं? अयोग्य विचारलंय तर ह्या खडकात मॅग्नेशियम खनिज भरपूर प्रमाणात आढळते, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, हां, तर जांभा खडक कोकण प्रदेशात आहे. लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे. आणि काजू आणि आंबा पिके आपण मगाशीच बघितलं मृदा प्रकारामध्ये की जांभा खडक आहे. समजा तर जांभी मृदा आहे तर आपण कोणत्या पद्धतीचे पिके घेऊ शकतो? क्वेश्चन नंबर 35 बघा. आता कृषी क्षेत्रासंदर्भात अयोग्य विधाने ओळखा. आता हा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे 2024-25 सालचा. ठीक आहे, एखादा क्वेश्चन इकॉनॉमीमध्ये किंवा एखादा क्वेश्चन जिओग्राफीमध्ये किंवा करंट अफेअर्समध्ये, एखादा बजेटवरती किंवा आर्थिक पाहणी अहवालावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. आता कृषी संदर्भात आहे म्हणून आपण जिओग्राफीमध्ये हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा, कृषी क्षेत्रात तृणधान्य, कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली. म्हणजे एकदम जनरल सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर बरोबर आहे. हवामानातील बदल आणि पाणी टंचाई हे कृषी क्षेत्रापुढील प्रमुख अडथळे आहेत. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. नंतर भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य 32.7% हिश्श्यासह द्वितीय क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांकावर आहे का प्रथम क्रमांकावर आहे? तर प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. नंतर हिंगोली जिल्ह्यात माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा म्हणजेच हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती बजेटमध्ये आपण पण पाहिलं आणि आर्थिक पाहणी अहवालामध्ये पण हे आलेलं आहे की हिंगोली जिल्ह्यात काय चालू केलेलं आहे बरं? हळद संशोधन केंद्र चालू केलं आहे. कोणाच्या नावानं चालू केलं ते पण विचारतील, तर हे पण लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालू केलेलं आहे. तर मग चुकीचं काय आहे बरं? तर द्वितीय क्रमांकावर नाही तर प्रथम क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. आणि जेव्हा
23-24 जेव्हा आर्थिक पाहणी अहवाल पाहत होतो ना आपण, त्यावेळेस कसं होतं, मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावरती होतं आणि महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावरती होतं. तर तेच आपण इथं डाटा इथं केलं आहे. परंतु आता नवीन बजेटनुसार, नवीन अहवालानुसार 24 आणि 25 मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. ठीक आहे. त्यामुळे आन्सर नंबर काय येईल बरं, अयोग्य विचारलं त्यांनी, आन्सर नंबर 3. ठीक आहे. तर या ठिकाणी आपले भूगोलाचे प्रश्न संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर 26 to 35 पर्यंत आहे. ते शॉर्ट नोट तुम्ही वारंवार करा. आता परीक्षेला तसंही कमी दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे नवीन काही सोर्सेस वाचू नका. आयोगाचे 24 आणि 23चे क्वेश्चन पेपर बघा आणि त्याच टॉपिकच्या अराउंडचे आपण टॉपिक करू शकतो तुम्ही शेवटच्या काही दिवसांमध्ये, आणि शॉर्ट नोट्सच वारंवार करा. ठीक आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.